अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति के तख्ता पलट के बाद जो चुनावी नतीजे आ रहे हैं, उसी को देखते हुए पाथरी नगर परिषद के और पाथरी शहर में जो चर्चाएं चल रही है, उसे लेकर विवाद पैदा करता हुआ नजर आ रहा है। पाथरी में शिंदे गढ़ शिवसेना की ओर से 2 जिला प्रमुख आ चुके हैं, जिसमें ग्रामीण में नाना टाकड़कर और घाटगे के नेतृत्व में काम करते हुए उन्होंने कृषि उत्पन्न बाजार समिति को अपने कब्जे में ले लिया है। तो वहीं पर जिला प्रमुख के तौर पर आए हुए सईद खान के नेतृत्व में पाथरी नगर परिषद लड़ाई जा रही है। दरमियान आज पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति बने हुए एकनाथ उर्फ पप्पू घाटगे, इन्होंने जिस तरीके से शहीद गब्बर इन पर जो आरोप लगाए हैं, साथ ही साथ जिला प्रमुख नाना टाकड़कर और कड़वट शिव सैनिक जो बोलते हैं, वैसे शिंदेगढ़ के पाथरी के कड़वट शिव सैनिकों ने भी जो अपना आज जबान खोली है और मुंह खोलने के बाद जो शहीद गब्बर के बारे में बात की गई है, इसमें उन्होंने जो बताया है कि शिव सैनिकों को किस तरह से दबाया रखा गया था और वो किस तरीके से झूठे वादे करते हैं, उनके काम पूरी तरीके से बोगस काम होते हैं। उप मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे, इन्होंने हम शिव सैनिकों पर भरोसा करके करोड़ों रुपयों का निधि दिया हुआ है, लेकिन इन्होंने अपना बगल बच्चा बनाकर हमें दूर रखते हुए दरकिनार कर अपनी ही झोली भरी है। इस बात को लेकर जो उन्होंने अपने प्रतिक्रिया दिए और नगर पालिका में भी किस तरीके से उन्होंने कहा कि पाथरी में जो बनाया गया छत्रपति शिवाजी महाराज का पुतला है, ये शिव सैनिकों ने मिलकर बनाया हुआ है, ना ही किसी प्रकार का कोई निधि से लगा है। इस तरीके की जो प्रतिक्रिया दी, इससे आने वाले दिनों में नगर परिषद के पाथरी में सईद खान उर्फ गब्बर, ये जो अपने नेतृत्व में नगर परिषद लड़ा रहे हैं, आने वाले दिनों में इस पर धोखा निर्माण हो सकता है, ऐसा ही बात कहने को मिलती है। आइए जानते हैं उन्हीं के जुबान। हा निश्चितच खरा शिवसेनेचा विजय आहे। घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता इंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे, मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली, कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता इंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता इंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी, ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी, मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से। ऑल इन वन फर्नीचर, एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। या विजयामध्ये आमचे सहकारी, आम्हाला जे सहकार्य करणार आहेत आमचे संचालक, यांचा मी आभार मानतो। पण असे काही गोष्टी झालेल्या आहेत, शिवसेनेचे काही बाटगुळ लोक, ज्यांनी अक्षरशः शिवसेनेशी याला काही घेणं देणं नाही, स्वतःचे व्यवहार आणि स्वतःचे नातेगोते जपण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा फक्त फायदा आणि फायदा घेतलेला आहे। यांचा निधी घ्यायचा, आज ते लोक कुठे आहेत? जे करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी ह्याला दिला आहे, आज ते लोक कुठे आहेत? आज काही लोक MIMमध्ये आहेत, काही काँग्रेसचे नगरसेवक तिकिटावर उभा आहेत, जे हजार नगरसेवकाचा आम्ही प्रवेश केला म्हणून असे खोट्या बातम्या देऊन शिंदे साहेबांची दिशाभूल केली। आज ते एकही लोक सोबत नाही। माझी त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी कमीत कमी आज 1000 मारायला लागले तर 50 नगरसेवक त्यांनी निवडून आणावं, तर मी त्याची पाठ ठोकतीन। ते मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा ते करतायत, करोड रुपये त्यांनी आणले होते पाथरीचा विकास करण्यासाठी, पण विकास होताना दिसत नाही। काय सांगाल तुम्ही? विकास केलेला दिसत नाही। खऱ्या जनतेला तुम्ही जर प्रतिक्रिया विचारल्या, विकास केला का भकास केला, हे लोक त्यांना तुम्हाला नक्कीच सांगतील। कारण जे कामं केलेत, अक्षरशः तुम्ही जर बघितलं न्यूज चॅनलमध्ये, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। 30 तुम्हाला सांगतो कामं असे केलेत की त्याचा कामाचा पिरियड कमीत कमी 5 वर्ष 6 वर्ष तरी रोड टिकायला पाहिजे। 6 महिन्यात पूर्ण रस्ते उखडून गेलेत। आज अक्षरशः सगळं धुळीचं शहर झालेलं आहे पाथरीमध्ये। काय विकास केला? पूर्वी जे कामं झालेले होते तेच कामं चांगले होते, यांनी त्याच्यावर रोड केले आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं अक्षरशः लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील। आम्हाला आतापर्यंत त्यांनी कधी बोलण्याची संधी दिली नाही। आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो, पण ते कधी आम्हाला शिंदे साहेबांपर्यंत जाऊ दिलेलं नाही किंवा पक्षाच्या आमल्या कुठल्याही नेत्याशी आम्हाला संपर्क होऊ दिलेला नाही। तर आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय ठरवला की आम्ही कट्टर काम करायला लागलो। आम्ही 3 वर्षापासून अक्षरशः तळागाळात शिवसैनिक जोडले, शाखा ओपन केल्या, मतदारापर्यंत पोहोचले। यांच्या मतदाराच्या ओळखी नाहीत, यांनी प्रत्येक गावातून 10 नावं लोकांची सांगावं।
आम्ही परभणी ग्रामीण असन, पाथरी असन, मानवत असन, सोनपेठ असन, रात्रंदिवस आम्ही एक करून त्यांना हे केलेलं आहे. हे मतं जे पडलेत हे पूर्ण ग्रामीण लोकांचे मतं आहेत. त्यांना मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे. दमदाटी करून हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी केलंय का? 100% दमदाटी करून हुकुमशाही. आतापर्यंत आमच्यावर सुद्धा त्यांनी खूप वेळेस आमच्या सहकार्यावर त्यांनी दमदाटी करून तुम्हाला मारतो, हाणतो, तुम्हाला कसा येता डांबून टाकतो अशा धमक्या दिल्या आमच्या सहकार्याला. पण आम्हाला शिंदे साहेबाचा साथ आहे, आशीर्वाद आहे. शिंदे साहेबांनी म्हणले तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही करा आणि होऊन आमच्याकडे या. असा पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून काम करण्याचं त्यांनी केलेलं आहे का, असा आरोप करता का तुम्ही? 100% पक्षाला आतापर्यंत नाही अंधारात ठेवलं आहे. पक्षाची कुठल्याच नाही, मी आत्तापर्यंत कुठल्याही पक्षी परिस्थितीत त्यांनी पक्षाला नुसतं फायदा आणि फायदाच घेतलेला आहे. आत्तापर्यंत ग्रामीण भागाशी लोकांना, आता आमच्यासोबतचे सरपंच होते, 60-70 सरपंचांनी त्यावेळेस प्रवेश केलेला होता. त्यांना एक कुठल्याही प्रकारचा निधी नाही, त्याला भुलथापा करून नेलं, तिथं मुंबईला प्रवेश करायला लावले. आज ते लोक आमच्यासोबत नाहीत. मारा आम्ही काय आंडूपांडू नाहीत. त्यांची जर ते बाउन्सर घेत असते तर आम्ही रुग्ण घेऊन येणारे माणसं आहेत. आम्ही खेड्यातले ग्रामीण भागातले माणसं आहेत, तशा धमक्या देणार नाहीत. आमचा इतिहास बाळासाहेबाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माहीत आहे आम्ही काय आहेत. तर नगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या बाजूने त्यांनी लढवायला लागलेत. आमचे त्यांना शुभेच्छा आहेत. पण लोकांनी विकास, त्यांनी जे मोठे मोठे दावे केलेले आहेत, आम्ही विकास केला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, प्रत्यक्षात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून जर त्याच्या विचार ना केली तुम्ही त्यांना, तर ते लोक नक्कीच सांगतील काय परिस्थिती आहे. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. खऱ्या अर्थानं पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बाळासाहेबाच्या विचाराचे शिवसैनिक भरपूर आहेत. त्या बाळासाहेबाच्या विचारावर एकनाथभाई शिंदे यांनी जो उठाव केला, त्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन नेते जे की मोठ्या मोठ्या गप्पा मारतात असे नेते, त्यांना 54,000 मतदान शिवसैनिकांनी केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते, एकनाथभाई शिंदेने आमच्यावर प्रेम कमी केलं नाही, परंतु माध्यम म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत कधीही पोहोचू दिलेलं नव्हतं. आणि म्हणून जो काही निधी असेल, जो काही संपर्क असेल, तो यांनी स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला. स्वतः लाटलं इतकंच नाही, तर तुम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकाला, कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की एकनाथभाई शिंदेनं जे कोट्यावधी रुपये दिले, त्यातला 1 रुपयाही या शिवसैनिकाला मिळालेला नाही. एवढंच नाही तर जे काय आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते नाना टाकळकर, यांनासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचाही निधी उभं राहण्यासाठी दिलेला नाही. एकनाथभाई शिंदेनं जेवढे पैसे दिले ते सर्व हे आता जे तथाकथित नेते स्वतःला शिवसेनेचे म्हणतात, यांनी स्वतः लाटला, स्वतः घेतला. कुठल्याही शिवसैनिक उभा राहायला पाहिजे, त्यालाही लढण्यासाठी बळ मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं कुठलंही काम आमच्या तथाकथित नेत्यांनी केलेलं नाही. आणि म्हणून आज पाथरी विधानसभा मतदारसंघातले सर्व शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत. ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील. एकनाथ शिंदे यांना त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलंय का? 100% एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी वेळोवेळी अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे. वेळोवेळी अंधारात ठेवून त्यांनी निधी लाटण्याचं काम केलेलं आहे. मागच्या वेळेस DPDCचे पैसे असतील, यावेळेस DPDCचे पैसे असतील. एवढंच नाही, यावेळेस आत्तासुद्धा एकनाथभाई शिंदे यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवसैनिकाला उभं करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. मागच्या वेळेस जवळपास 84 कोटी रुपये निधी माननीय एकनाथभाई शिंदे यांनी 12 वाजता कलेक्टरला फोन करून शिवसेनेला द्यायला सांगितला, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी द्यायला सांगितला, परंतु 1ही रुपया खालच्या कार्यकर्त्याला मिळालेला नाही. एवढंच नाही, आत्तासुद्धा एकनाथभाई शिंदे यांना यांची वर्तणूक लक्षात आल्यामुळं यावेळेस एकनाथभाई शिंदे यांनी DPDCमध्ये कुठलेही फंड देण्यासाठी त्यांना कुठलाही पुढाकार घेतला नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करून सांगितलेलं नाही. हे सगळे दावे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एजन्सीवर काम करून सगळे कामं बोगस केलेले आहेत.
आणि जे काही तुम्हाला दिसत आहे, आता आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होतो. आता जे काही पाथरीच्या नाक्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा विराजमान होताना दिसत आहे, हे पाथरी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांनी मिळून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं श्रेय नाही, हे सगळं शिवसैनिकाचं श्रेय आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा हा पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी उभं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. हे जे निर्णय घेतलेला आहे तर पक्षाला विचारूनच घेतलेला होता. जे आमच्याविषयी जे अफवा उडाल्या ह्या चुकीच्या असून आम्ही सुरुवातीला जे आम्ही श्रीकांत साहेबाला बोलूनच हे निर्णय घेतलेला होता. याच्यात आम्हाला जे सहकार्य केलं खोतकर साहेबांनी केलेले आणि जे आता जे न्यूज आल्या चॅनलला बातम्या ते पेपरला आल्यात ह्या सगळ्या चुकीच्या असून आता आम्ही खोतकर साहेबाला बोलणं झालं आमचं पद आणखीन बी शाबूत आहे. म्हणजे अजून परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद आपलेच आहे? हो आपलेच आहेत. मग असं कसं बातम्या येतात की आपलं पद काढण्यात आले, आपल्याला आपली हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं सुद्धा? हे ना हे पक्षाकडे चुकीची माहिती दिलेली होती. हे इथं काँग्रेसचा सभापती बसायला अशी चुकीची माहिती दिलेली होती. मी जे पत्र तिथून निघालं होतं तेव्हाच आम्ही जे आमचे पक्षाचे प्रमुख सचिव आपले मोरे साहेब त्यांना लगेच फोन करून बोलणं झालं होतं. ते म्हणले आपला सभापती घेऊन या आणि तुम्हाला पत्र घेऊन जा. नानाभाऊ, परंतु आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे, नगरपालिका यावर असं संभ्रम अवस्थेत परिणाम होतील का? कारण कार्यकर्तेही आपल्याशी जुळलेले आहेत. काय कसं सांग? याच्यामध्ये संभ्रम अवस्था होण्याचं काही कारण नाही. मार्केट कमिटी एक अशी संस्था आहे याच्यामध्ये पक्ष बघितला जात नाही. हे ग्रामीण भागातून सर्वांचे सहकार्य शेतकऱ्याच्या सहकार्याने ही संस्था उभी केली असती. काय आव्हान करायला या निमित्ताने कार्यकर्त्याला सर्वांना? ह्याच्यात आम्ही आता बी आम्ही शिवसेनेचेच होतो आणि पहिले बी शिवसेनेच होतो. आम्ही शिवसेनेचेच याच्यावर सभापती वसलेला आहे आणि आता इथून पुढे बी ज्या निवडणुका लढायच्या आहेत हे शिवसेनेच्या चिन्हावरच आम्ही लढणार. आज हा निवडीचा आनंद आहे, काय सांगाल? आता हे सगळे जे आता निवडीचं वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खुशी झाली आहे आणि मी खोतकर साहेबाला बोलून वरी पक्षाला सुद्धा श्रीकांत शिंदे साहेबाला सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आता लगेच भेटायला सुद्धा बोललेले. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई हमारी न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके। इसके अलावा फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.